महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. देशसेवकाच्या जमिनीवर ग्रामपंचायतीचा डल्ला, सातबारा नावावर तरी ताबा परक्याचा. लाखनी तालुक्यातील कवलेवाडा येथे एका माजी सैनिकाच्या हक्काच्या जमिनीवर ग्रामपंचायतीने अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. देशसेवेसाठी तब्बल 14 वर्ष योगदान दिलेल्या भानुदास सखाराम शेंडे यांना शासनामार्फत सन 2002 मध्ये सुमारे 3784 फूट जमीन महसूल विभागानं मंजूर केली होती. संबंधित जागेचा सातबारा आणि नमुना 8 ही सर्व अधिकृत कागदपत्रे त्यांच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. शेंडे यांनी मिळालेल्या जागेत काही भागावर स्वतःचे घर उभारले असून उर्वरित जागा रिकामी ठेवली होती. मात्र याच रिकाम्या जागेवर ग्रामपंचायतीने कोणत्याही कायदेशीर मोजणी अथवा पूर्व परवानगी न घेता अतिक्रमण केल्याचा त्यांचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर सदर जागा गावातील एका मंडळाला सभा मंडप उभारण्यासाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. सर्व कागदपत्रे माझ्या नावावर असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी माझ्या हक्काच्या जमिनीवर गदा आणली जाते, असा आरोप शेंडे यांनी केला. मी भानुदास सखाराम शेंडे, मी माजी सैनिक. मला हे 2002ला शासनाकडून 3700 स्क्वेअर फूट मला जागा मिळालेली आहे आणि सर्व माझ्याकडे लीगल डॉक्युमेंट आहेत जागेचे. तरी ग्रामपंचायतीने 2014ला 2013ला हे 13पासून ग्रामपंचायतवरती माझी केस चालू आहे. कारण ग्रामपंचायतनी अदर्स दुसऱ्या एक नडाला यांनी हे सभागृह बांधून दिलं आहे आमदार निधीतून. दुसरी गोष्ट, एक गजानन जयपाल सेबे यांनी हा एक अतिक्रमण केला होता. त्याची 2011ला केस चालू असताना त्यांनी 2014ला ते सभागृह त्यांना बांधून दिलं आहे मंडळाला. तर हे जे माझ्याजवळ जो अन्याय होत आहे ना, आता पुन्हा आता यावर्षी 2023ला हे सभामंडप आमदार निधी नानाभाऊ पटोले यांच्या निधीतून हे बांधकाम करत आहेत. हे तहसीलदार कार्यालयाने यांनी सरपंचांनी जो अर्ज केला आहे का हे सीमा निश्चित करून देण्यासाठी आम्हाला अडचण होत आहे बाबूंशी, तर तहसीलदारांनी जे बोलले आहे की तुम्ही ही जागा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन मोजणी करून घ्या. परंतु तसं न करता यांनी मोजणी न करता ह्यांनी जाणून बुजून हे अतिरेक करून हे बांधकाम करत आहेत. अशा प्रकारे माझ्याजवळ शासनाने माझा जो 3700 स्क्वेअर फूटमध्ये जो आहे क शीटप्रमाणे जो बांधकाम जो अतिरेक केलेला आहे तो माझ्या क शीटप्रमाणे आलेला आहे. आणि सर्व दस्तावेज मी कोर्टाचे सुद्धा दिलेले आहेत. 2017ची जो जजमेंट ते बी कोर्टाला दिली आहे. आणि 7/12 या 9 गट नंबर 9/2चा जो आहे ते सर्व दिलेलं आहे मी ग्रामपंचायतात. तरी पण हे डिनाय करून माझी दिशाभूल करत आहेत आणि बहुत मोठा अन्याय करत आहेत माझ्यासोबत. म्हणून शासनाने जो आहे तहसीलदार कार्यालय जो संबंधित कार्यालय आहे LDO वगैरे आता कोणत्याच प्रकारच्या माझ्या 1 महिन्यापासून पत्राचे प्रतिउत्तर नाही देऊन राहिले आहे. म्हणून हे माझी 7/12 3751 स्क्वेअर फूटमध्ये माझ्या फक्त 1100 स्क्वेअर फूटमध्ये माझी बांधकाम आहे. बाकी 250 2500 स्क्वेअर फूट यांच्या याच्यामध्ये आहे. म्हणून ते शासनाने मला परत ज्याप्रमाणे दिली आहे त्याप्रमाणे मला कशी कोणत्याही प्रकारे मला परत करण्यात यावा, हेच माझी विनंती आहे शासनाला.